ठरलं तर मग मालिकेच्या 20 नोव्हेंबरच्या भागात ज्यावेळी सायली मधुभाऊंची औषधं घेऊन घरी परतते त्याच वेळेस सायलीला मधुभाऊ अस्वस्थ दिसतात. सायली मधुभाऊंना विचारते की काय झालं आहे, तुम्ही एवढं काळजीत का दिसताय. तेव्हा मधुभाऊ सांगतात की मला कसली काळजीच नाही आहे ना याचीच काळजी वाटते. मधुभाऊंचं बोलणं त्यावेळी सायलीच्या लक्षात येत नाही. तेव्हा मधुभाऊ सायलीला सांगतात की हे बघ, आपल्या घरी कसं सतत मनाची घालमेल सुरू असायची ना. काकांचे डायलिसिस, त्याचबरोबर मुलांच्या शाळेच्या फीचा प्रश्न देखील असायचा. परंतु इथे बघ ना, इथे कसा राजासारखा आरामात राहतो आहे. कोणत्या गोष्टीची काळजीच नाही आहे मला. साऊ हा पाहुणचार बस झाला, मला माझ्या घरी जायचं आहे असं मधुभाऊंनी सांगता क्षणी सायली नाराज होते. तिचा चेहरा पडतो. तेव्हा विचार करते की मधुभाऊंनी घरी परत जायचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच आमच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे मला देखील मधुभाऊंसोबत इथून जावं लागेल. परंतु मी असे अचानकपणे जर त्यांच्यासोबत निघून गेले तर मी माझ्या मनातील गोष्ट अर्जुन सरांना कशी सांगणार. दिवाळी तर मी मधुभाऊंसोबत अशीच घालवली आहे, परंतु आता मला माझ्या मनातील गोष्ट अर्जुन सरांना सांगावीच लागेल. सायली अगदी कोंडीत सापडलेली असते. त्यावेळी मधुभाऊ सायलीला विचारतात की उद्या निघून आम्ही. तेव्हा सायली त्यांना नकार देते. ती म्हणते की मधुभाऊ, असंही तुम्हाला विरंगुळ्यासाठीच काहीतरी हवं असेल तर आपण काहीतरी शोधूयात ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की परंतु या कारणासाठी इतके दिवस मी का राहायचं आहे इथे, आणि साऊ माझ्यासाठी असं विरंगुळ्यासाठी तू काय शोधणार आहेस असं मधुभाऊने विचारता क्षणी सायली त्यांना आश्रमातील एका गोष्टीची आठवण करून देते की मधुभाऊ, आपण आश्रमात असताना कित्येक वेळ तर सापशिडीचा खेळ खेळत बसायचो. तो खेळ खेळत असताना आपल्याला वेळेचं भानही राहत नव्हतं. एके दिवशी तर आपण रात्रीपासून ते पहाटेपर्यंत तो खेळ खेळत होतो आणि कुसुमताईने चिडून त्याच्या सोंगट्या देखील लपवून ठेवल्या होत्या. तुम्हाला आठवतंय ना. तेव्हा मधुभाऊंना आश्रमातील ते क्षण लक्षात येतात. परंतु मधुभाऊ विचारतात की साऊ, अगं इथे तर लहान मुलं कोणीच नाही आहेत, मग आपल्याला सापशिडीचा खेळ खेळण्यासाठी सोंगट्या कुठून मिळणार. तेव्हा सायली म्हणते की असणार मधुभाऊ, इथे लहान मुलं नाही आहेत म्हणून काय झालं, परंतु लहान मुलांच्या अनेक गोष्टी स्टोअररूममध्ये आहेत. मधुभाऊ, आपण एक काम करूयात, आपण ना स्टोअररूममधून जाऊन शोधूयात. मी ना तिथे पाहिलं होतं की तिथे 2-3 खेळ तर नक्कीच आहेत. तुम्ही एक काम करा, माझ्यासोबत तिकडे चला. तुम्हाला जो खेळ खेळावासा वाटेल तो खेळ आपण घेऊन येऊयात. तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात की चला, त्या निमित्ताने का असेना, परंतु तुमच्या या महालाला आणखीन किती खोल्या आहेत ते तरी कळेल मला. तेव्हा सायली देखील खुश होते, कारण आता मधुभाऊ राहायला पुन्हा तयार झालेले असतात आणि सायलीला तिच्या मनातील भावना अर्जुन समोर व्यक्त करण्यासाठी आणखीन जास्त वेळ मिळालेला असतो, एक संधी मिळालेली असते. तर इकडे साक्षीने मात्र पुराव्यांमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केलेला असतो. साक्षीने लोकेशन चेंज करण्यासाठी एका हॅकरला हायर केलेलं असतं आणि ज्यावेळी तो हॅकर तिचं काम करत असतो त्याच वेळेस साक्षी त्याला विचारते की हे बघ, एक साधंच तर काम आहे, एक लोकेशन इकडचं तिकडे चेंज करायचं आहे, त्यासाठी एवढा का उशीर लागतो आहे तुला, तसंही तू टेक्निकल एक्सपर्ट आहेस ना. तेव्हा तो हॅकर तिथे साक्षीला थोडंसं शांत राहायला सांगतो. तेव्हा साक्षीच्या डोक्यात तिडीक जाते आणि ती त्याला बजावते की माझ्याशी बोलताना जरा नीट बोलायचं. तर साक्षी त्याला विचारते की हे बघ, त्या तारखेला मी एका वेगळ्या लोकेशनवरती होते, हे सगळे काही पुरावे तुला मॅनेज करता येतील का, तुला चेंज करता येतील का, असं ती त्याला विचारते. तेव्हा तो हॅकर सांगतो की सगळं काही तुमच्या मनासारखंच होईल, फक्त. तेव्हा तिथे साक्षी म्हणते की टेक अ चिल पिल, हो ना. तेव्हा तिथे हॅकर खुश होऊन साक्षीला म्हणतो की वा, तू तर जेलजे असायला हवं होतंस. इतक्यातच महिपत येतो आणि त्या शब्दाचा एक वेगळाच अर्थ काढतो. तो त्या हॅकरवरती चिडतो आणि त्याला म्हणतो की माझ्या पोरीला अशा शिव्या वगैरे द्यायच्या नाहीता, नाहीतर तू आणि तुझं ते डबडं दोन्ही घराच्या बाहेर लाथ मारून फेकून देईन. महिपतचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. तेव्हा तो हॅकर त्याला सांगतो, महिपतला विचारतो की तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा महिपत आणखीन जास्त चिडतो. तो पुन्हा त्या हॅकरवरती ओरडतो. त्याला म्हणतो की हे बघ, असं शिव्या वगैरे मला अजिबात द्यायच्या नाहीत, कारण माझं टाळकं जर सटकलं ना तर मी तुझं टाळकं फोडून टाकेन. तेव्हा साक्षीला सुचतच नाही तिथे की महिपतला कसं थांबवावं.
एकतर तिने त्या हॅकरला तिचं काम करण्यासाठीच बोलावून घेतलं आहे आणि त्याच्या कामामध्ये जर मध्यस्थी केली तर त्यासाठी आणखीन उशीर लागू शकतो हेही तिला चांगलंच माहिती असतं. तर तोचपर्यंत इकडे सुभेदारांच्या घरी सायलीने मधुभाऊंना स्टोर रूममध्ये आणलेलं असतं की जिथे पूर्णाईंसोबत छोट्या तन्वीचा देखील फोटो असतो. परंतु त्या फोटोवरती चैतन्याने ऑलरेडी कपडा झाकलेला असतो. सायली मधुभाऊंना म्हणते की मी ते जे खेळ आहेत ना ते इथेच कुठेतरी बघितले होते, चला आपण शोधूया. तेव्हा सायली एकीकडे आणि मधुभाऊ एकीकडे ते खेळ शोधत असतात. इतक्यातच मधुभाऊ ठेच काढतात. तेव्हा सायली घाबरते आणि विचारते की काय झालं. तेव्हा मधुभाऊ तिला सांगतात की मला ठेच लागली आहे. सायली मधुभाऊंना म्हणते की हे बघा, तुम्ही राहू देत, माझं मीच शोधते. हां, परंतु तुम्ही इथेच थांबा, नाहीतर परत कुठेतरी ठेच काढाल. आणि त्यानंतर सापशिडीचा खेळ खेळण्यासाठी सायली तिथे सोंगट्या वगैरे शोधायला लागते. मधुभाऊ नेमके छोट्या तन्वीच्या फोटोजपाशी उभे असतात. सायली ज्यावेळी त्या कपाटामध्ये खेळ शोधत असते खेळण्यासाठी, तोचपर्यंत इकडे मधुभाऊ देखील शांत न उभे राहता ते खेळ शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नेमकं त्याच वेळेस तिथे हवेने त्या फोटोवरचा कपडा थोडासा बाजूला सरकलेला असतो आणि छोट्या अर्जुनचा फक्त तिथे फोटोज दिसत असतो. इतक्यातच सायली मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ खेळ सापडले आहेत, हे बघा, यामध्ये सापशिडी आणि लुडो आहे आणि यामध्ये व्यापार, तुम्हाला कोणता खेळ खेळायचा आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की साऊ, अगं हे सगळं घेऊन चल, त्यानंतर ठरवूयात ना की काय खेळायचं आहे ते. तेव्हा सायली म्हणते की बरं ठीक आहे मधुभाऊ, तुम्ही चला, मी तोचपर्यंत अर्जुन सरांना आणि पूर्णाईंना बोलवून आणते. त्यानंतर सायली मधुभाऊ दोघेही तेथून बाहेर पडत असतात. तर तोचपर्यंत इकडे नियतीने चमत्कार घडवलेला असतो, परंतु तो स्वतःच्या डोळ्यांनी मधुभाऊंनी पाहिलेला नसतो. कारण ऐनवेळी त्या फोटो फ्रेमवरचा पूर्ण कपडा बाजूला होतो आणि छोट्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो तिथे असतो. तर इकडे महिपत मात्र त्या हॅकरवरती खूप चिडलेला असतो. तेव्हा साक्षी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. महिपत म्हणतो की हे माकड कुठून घेऊन आले आहेस. तेव्हा साक्षी सांगते की अण्णा, प्लीज त्याच्याशी जरा नीट बोला ना. अहो, खुनाच्या रात्री मी रिसॉर्टमधून बाहेर पडले होते, परंतु माझा मोबाईल रिसॉर्टमध्येच होता. याचं लोकेशन तो चेंज करू शकतो अण्णा, आपलं खूप महत्त्वाचं काम करू शकतो. महिपत तिथे उलट साक्षीवरतीच रागावतो आणि तो तिला म्हणतो की तुझी आई जर का आज जिवंत असती ना तर मी तिला हे सिद्ध करायला लावलं असतं की तू खरंच माझी मुलगी आहेस का. तेव्हा साक्षी चिडूनच विचारते की अण्णा, असं काहीतरी का बोलताय. तेव्हा महिपत तिला सांगतो की अगं, जरा तरी डोकं वापर. त्या अर्जुन सुभेदाराने कोर्टात हे प्रूव्ह केलं आहे की तू त्या रिसॉर्टमधून बाहेर पडली, त्याचं CCTV फुटेज होतं त्याच्याकडे. त्या शिवानीला खोटी साक्ष द्यायला तूच भाग पाडलं होतंस आणि त्याच रिसॉर्टमध्ये तू लोकेशन ट्रेस दाखवण्याचा प्रयत्न करतेस का. तेव्हा तिथे साक्षी महिपतला समजावते. ती सांगते की हे बघा अण्णा, त्यावेळी मी दुसरीकडे कुठेतरी होते किंवा माझा मोबाईल तिथे त्या रिसॉर्टमध्येच राहिला होता, असं काहीतरी आपण पुरावे मॅनेज करू शकतो ना. ती त्या हॅकरला विचारते. तेव्हा तो हॅकर म्हणतो की हो, तुम्ही फक्त कोणतं लोकेशन कोणत्या तारखेला दाखवायचं आहे हे सांगा, बाकीचं मी मॅनेज करतो. साक्षीने पुराव्यांची छेडछाड करून स्वतःला त्या खुनाच्या केसमधून बाहेर काढण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न केलेला असतो, परंतु महिपतला तो मान्य नसतो. महिपत तिथे साक्षीला म्हणतो की तू असं काहीही करत चाललीस ना तरी देखील तू अर्जुन सुभेदारापासून काही वाचणार नाही. आणि तो त्या हॅकरला सांगतो की हे बघ, आत्ताच्या आत्ता तू इथून निघायचं, नाहीतर तुझ्या हातापायाची अशी गाठ मारेल ना की सुटता सुटणार नाही. तेव्हा तो हॅकर चिडतो आणि साक्षीला म्हणतो की जर हा ओल्ड मॅन असाच वागणार असेल ना तर मला तुझं कामच करायचं नाही आहे. तेव्हा महिपत त्याच्यावरती चिडतो आणि त्याला म्हणतो की तू निघतोस का आता. तो घाबरून तेथून पळून जातो. साक्षी महिपतवरती संतापते. ती त्याला म्हणते की अण्णा, अहो, त्या खुनाच्या केसमधून बाहेर पडण्यासाठी मी छोटेसे प्रयत्न करते आहे, ते तरी तुम्ही असे हाणून पाडू नका. एक तर तुम्ही स्वतःच काही करत नाही आहात. साक्षीचा नुसता संताप होता, तो वैतागून घेत जाते ती. तेव्हा महिपत तिला म्हणतो की हे बघ, तू शांत बस. एक असा गाव घालणार आहे ना मी की तो अर्जुन सुभेदार आता पाणी सुद्धा मागणार नाही. तेव्हा साक्षी डोक्यालाच हात लावते, कारण महिपत तिरसट विचार करत असतो. तर इकडे तोचपर्यंत सायली मधुभाऊ दोघेही स्टोर रूममधून बाहेर पडलेले असतात. सायली तिथे मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ, तुम्ही हे खेळ आतमध्ये घेऊन जाता का, मी तोचपर्यंत अर्जुन सर आणि पूर्णाजींना घेऊन येते.
तेव्हा मधुभाऊ तेथून जात असता विमल तिथे येते आणि ती सायलीला म्हणते की तुम्ही अर्जुन सरांना बोलवण्याचा विचार करताय, परंतु अर्जुन दादा घरात नाही आहेत. तेव्हा सायली विचारते की घरात नाही आहेत म्हणजे? मी मधुभाऊंच्या गोळ्या औषधं आणण्यापूर्वीच ते तर घरातच होते ना. तेव्हा विमल सांगते की हो, परंतु तुम्ही गेल्यानंतर 10-15 मिनिटानंतर दादा बाहेर गेले. तेव्हा सायली विमलला सांगते की कदाचित चैतन्य भाऊजींचं काहीतरी काम असावं, त्यासाठी गेले असावे. मी फोन करून बघते त्यांना. असं म्हणत सायली मधुभाऊंच्या पाठोपाठ जाते. सायली तिकडे अर्जुनला फोन लावण्याचा विचार करत असते आणि इकडे अर्जुन विचार करतो की मी फोन हा सायलेंटवरतीच ठेवतो, नाहीतर मी मिसेस सायलीना प्रपोज करत असेल आणि अचानकपणे कुठल्या तरी क्लायंटचा मला फोन यायचा, उगाचच मध्ये काहीतरीच नको. त्यामुळे अर्जुन स्वतःचा फोन सायलेंट करतो आणि त्यानंतर तो गोंधळलेला असतो. विचार करतो की मिसेस सायली अचानक माझ्यासमोर आल्या तर त्यांना प्रपोज कसं करायचं असतं. अर्जुनला काही सुचतच नसतं. त्यानंतर सायली समोर आल्यानंतर तिला प्रपोज कसं करायचं त्यासाठी अर्जुन प्रॅक्टिस करतो. अर्जुन स्वतःलाच म्हणतो की अर्जुन सुभेदार, अरे तू काय क्लायंट मीटिंगसाठी आला आहेस का? प्रियाला कळतच नाही की अर्जुनचं नक्की चाललंय तरी काय, असा वेड्यासारखा का वागतोय तो. थोड्या वेळाने अर्जुन पुन्हा विचार करतो की मी मिसेस सायलीना डायरेक्ट माझ्या मनात काय आहे ते सांगूनच टाकतो. त्यानंतर तो स्वतःला पुन्हा थांबवतो आणि पुन्हा विचार करतो की नाही, मिसेस सायलीना सुरुवातीलाच बोलू देतो. खरं तर त्यांच्या मनात नक्की काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे तरी देखील. आणि हे सगळं जे अर्जुनचं चाललेलं असतं ते प्रिया एका झाडाच्या पाठीमागे थांबून पाहत असते. त्यानंतर अर्जुन तिथेच गार्डनमध्ये प्रॅक्टिस करायला लागतो. तो तिथे विचार करतो की मिसेस सायली ज्यावेळी माझ्या समोर येतील आणि त्यांना मी ज्यावेळी बोलायची संधी देईन तेव्हा त्या मला हेच म्हणतील की अहो, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आणि त्याचनंतर सायलीचे डायलॉग्स बोलून झाल्यानंतर अर्जुन स्वतः प्रॅक्टिस करतो की सायलीला नक्की त्याला काय सांगायचं आहे. अर्जुन स्वतःला असं भासवत असतो की जसं काही सायली त्याच्या समोर आहे आणि तो तिथे म्हणतो की मिसेस सायली, माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे हे जर मी सांगायला बसलो ना तर अख्खी रात्र उलटून जाईल. मिसेस सायली, तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग नाही तर माझं अख्खं आयुष्य आहे. एका कॉन्ट्रॅक्टमुळे आपण जवळ आलो, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टपेक्षाही आपलं प्रेम खूप महत्त्वाचं आणि मोठं आहे. अर्जुन एकटाच गार्डनमध्ये उभं राहून हे सगळे बडबड करत असतो, प्रॅक्टिस करत असतो आणि प्रियाचा खूप मोठा पचका झालेला असतो. कारण प्रियाला वाटत असतं की त्यांनी फक्त कॉन्ट्रॅक्टपुरतं प्रेमाचं नाटक करायला सुरुवात केली आहे. प्रिया नुसती वैतागून गेलेली असते. तर तोचपर्यंत अर्जुन पुढे म्हणतो की माझं हे सगळं बोलून झाल्यानंतर मिसेस सायली असं म्हणतील की सर, आत्ता तुम्ही जे काही सांगितलं ते मला परत परत ऐकायचं आहे. आणि ज्यावेळी मिसेस सायली असं मला विचारतील त्याच नंतर मी त्यांना सांगेन की माझ्या आयुष्यात मी कधी लग्नच करायचं नाही असं ठरवलं होतं, परंतु तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि प्रेम काय असतं हे मला शिकवलं. त्यानंतर अर्जुन पुन्हा फिरतो आणि सायलीचे डायलॉग्स बोलतो की मला आयुष्यभर तुमच्यासोबत त्याच घरात राहायचं आहे सर, आणि आपल्या दोघांचंही आयुष्य एकमेकांसोबत सुखात घालवायचं आहे. अशी खूप सारी प्रॅक्टिस केल्यानंतर सायली आल्यानंतर ती काय बोलेल आणि तिच्या प्रश्नांची उत्तरं अर्जुन कसं देईल या सगळ्याची प्रॅक्टिस अर्जुनने गार्डनमध्ये उभं राहूनच केलेली असते. आणि तो खूप उत्सुक असतो की ज्यावेळी सायली येईल आणि त्यानंतर तो तिला प्रपोज करेल. परंतु सायलीची खूप वेळ वाट पाहत असतो तो. अगदी वाट पाहून अर्जुनचे डोळे दिपलेले असतात. प्रियाला तिथे अर्जुनचं नक्की काय चाललंय तेच कळत नसतं, पूर्ण गोंधळलेली असते. हा अर्जुन स्वतःशीच बोलतो आहे का, परंतु काय बोलतोय ते देखील कळत नाहीये. मी एक काम करते, त्याच्या ना जवळ जाऊन ऐकते की नक्की काय बोलतोय तो. असा विचार करत प्रिया अर्जुनकडे जाण्याचा विचार करते. तर तोचपर्यंत अर्जुन अजून घरी परतलेला नसतो. त्यामुळे सायलीला काळजी वाटते आणि ती अर्जुनला फोन करायला लागते, परंतु अर्जुनने फोन सायलेंट ठेवलेला असतो. सायली अर्जुनशी कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु अर्जुनचा फोनच लागत नसतो. तर इकडे अर्जुनने खूप वेळ वाट पाहिलेली असते. अगदी गार्डनमध्ये आलेली लोकंसुद्धा आता तेथून निघालेली असतात. तरी देखील अर्जुन अजूनही सायलीची वाट पाहत तिथेच असतो. इतक्यात अर्जुनच्या पाठीमागेच प्रिया आलेली असते. ज्यावेळी प्रियाचं लक्ष त्या फुलांकडे जातं, विचार करते की अर्जुनने एवढी सारी फुलं कशासाठी घेतली असतील, कदाचित सायलीसाठी घेतली असतील का. नाही,
परंतु याचं तर तिच्यावर प्रेमच नाहीये. कदाचित त्या गरीब मुलावरती उपकार करण्यासाठी घेतले असतील. परंतु हा जर फुलं घरी घेऊन गेला आणि सायलीला दिली तर उगाचच सायलीला चुकीच्या हिंट्स मिळता कामा नये. त्याचनंतर प्रिया ती फुलं घेऊन जायचा विचार करते आणि चोर पावलांनी हळुवारपणे अर्जुनच्या पाठीमागून येऊन गुपचूप ती सगळी काही फुलं आपल्या पर्समध्ये टाकते आणि त्याचनंतर ती तेथून पळण्याचा प्रयत्न करत असते. आणि अर्जुनला असं वाटतं की त्याच्या पाठीमागे सायली चालली असावी. त्याचा गैरसमज होतो, कारण त्याने प्रिया आहे की सायली पाहिलेलंच नसतं. ज्यावेळी प्रिया पुन्हा जाऊन त्या झाडाच्या पाठीमागे लपते, त्याच वेळेस अर्जुन तिथे म्हणतो की फायनली तुम्ही आलात मिसेस सायली, परंतु प्लीज असं माझ्यासमोर येऊ नका, कारण मी आत्तापर्यंत हिंमत गोळा करून तुम्हाला जे सांगायचं आहे ते ठरवलं आहे ना, ते मी नाही बोलू शकणार. त्याचनंतर अर्जुन स्वतःच पुढे बोलायला लागतो की गेले कित्येक महिने झाले ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती मिसेस सायली, परंतु मी आजपर्यंत एका करेक्ट वेळेची वाट पाहत होतो. आणि प्रिया ते सर्व काही ऐकत असते. तुम्हाला मला काहीतरी खास सांगायचं आहे. तुमच्या मनातील हुरहूर हे सगळं काही वाचून ना माझ्या लक्षात आलं आहे की तुम्हाला काय बोलायचं आहे. मिसेस सायली, ज्यावेळीपासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि त्यानंतर मी तुमच्यात कधी गुंतत गेलो माझं मलाच नाही कळलं. असं ज्यावेळी अर्जुन बोलायला सुरुवात करतो त्याच वेळेस प्रियासाठी ही शॉकिंग न्यूज असते, कारण प्रिया अजूनही याच भ्रमात असते की ते फक्त प्रेमाचं नाटक करतायत, तेही खोट्या लग्नासाठी सर्वांच्या समोर. परंतु ज्यावेळी प्रियाला समजतं की अर्जुन खरोखरच सायलीच्या प्रेमात आहे, त्याच वेळेस प्रियाच्या पायाखालची जमीन हादरते, कारण अर्जुन तिथे खूप सारी हिंमत गोळा करून सांगून टाकतो. ज्यावेळी प्रियाच्या समोरच अर्जुनने सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते, तेव्हा प्रिया पूर्ण शॉक होते. आणि अर्जुन तिथे विचार करतो. तो म्हणतो की काय झालं आहे मिसेस सायली, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात. परंतु अर्जुनला वाटत असतं की सायलीच आहे, परंतु तिथे असते प्रिया तिथे विचार करते की म्हणजे अर्जुन खोट्या प्रेमाचं नाटक करत नाहीये, त्याचं खरोखर सायलीवरती तितकंच प्रेम आहे. आणि त्याच वेळेस प्रिया खूपच चिडते आणि तेथून निघून जाते. अर्जुन तिथे विचार करतो की काय झालं आहे मिसेस सायली, तुम्ही का बोलत नाही आहात, मला माहिती आहे की तुम्ही इथेच आहात. आणि ज्यावेळी अर्जुन पाठीमागे वळतो तर तिथे कोणीच नसतं. अर्जुनचं लक्ष ज्यावेळी बाकावरती जातं तर तिथे ठेवलेली फुलेही गायब असतात. तेव्हा अर्जुनला वाटतं की सायलीला अजून कदाचित झाडाच्या पाठीमागे असावी. आणि त्यानंतर अर्जुन त्याच झाडाच्या पाठीमागे जाऊन चेक करतो, परंतु तिथे त्याला कुणीच दिसत नाही. अर्जुनला मोठा धक्काच बसतो. परंतु तोचपर्यंत प्रिया मात्र तेथून सटकलेली असते. तर ज्यावेळी प्रिया गार्डनच्या बाहेर येते त्याच वेळेस ती नुसती चिडचिड करत असते. प्रिया विचार करते की मी आता स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं ते नक्की काय होतं. अर्जुन खरोखरच सायलीच्या प्रेमात पडला आहे का. आणि प्रिया खूपच भडकलेली असते. तर तोचपर्यंत अर्जुन इकडे तिकडे सायलीला शोधायला लागतो. तो सायलीला हाकाही मारत असतो, परंतु सायली तिथे नसतेच. अर्जुन तिथे विचार करतो की मिसेस सायली असं मला उत्तर न देता निघून नाही जाणार. मग इथली फुलंही गायब कशी आहेत आणि इथे कोणीतरी नक्की होतं, परंतु कोण होतं हे अर्जुनला कळत नसतं. मग मी कोणाशी बोलत होतो असं अर्जुन तिथेच विचार करायला लागतो. तर तोचपर्यंत इकडे प्रिया पूर्ण हादरून गेलेली असते. विचार करते की मला वाटत होतं की हे दोघेही खोट्या प्रेमाचं नाटक करतात, परंतु अर्जुनचं खरोखरचं प्रेम आहे. आता सायलीही अर्जुनच्या प्रेमात असेल का. मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स फाडायला त्यांना 10 सेकंद देखील लागला नाहीत. आणि एकदा जर त्या दोघांनीही ते पेपर्स फाडून टाकले तर मी सर्वांच्या समोर हे कसं सिद्ध करू की त्यांचं लग्न एका कॉन्ट्रॅक्ट पुरतं होतं. तर इकडे अर्जुन ज्यावेळी वेळ चेक करतो तो म्हणतो की हे काय, मला तर त्यांनी 7 वाजता इथे गार्डनमध्ये यायला सांगितलं होतं. कदाचित आमची चुकामुक झाली असेल का, मी त्यांना फोन करून बघतो. असा विचार करत अर्जुन ज्यावेळी फोन बघतो तर फोन स्विच ऑफ असतो. त्यानंतर अर्जुन खूपच वैतागलेला असतो. तर तोचपर्यंत इकडे प्रियाला एक हिंट मिळालेली असते. प्रिया विचार करते की सगळं संपलेलं नाही आहे. प्रिया ज्यावेळी अर्जुन बोलत होता तेव्हा असं वाटत होतं की अर्जुन त्याच्या मनातील गोष्ट पहिल्यांदाच सायलीला सांगतो आहे. आणि तो बोलत असताना अहो मिसेस सायली असं म्हणत होता. म्हणजे सायलीला अजूनही माहिती नाही आहे की अर्जुनच्या मनात नक्की काय चालू आहे ते. त्यानंतर प्रिया आता
तिथे स्वतःचा निश्चय पक्का करते की सायलीला अजून काहीच माहिती नाही आहे आणि सायलीला अर्जुनच्या प्रेमाबद्दल कळण्यापूर्वीच मी लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधून काढते आणि आता साधा बॉम्ब नाही तर सुभेदारांच्या खळात न्यूक्लिअर बॉम्बच फोडते. परंतु त्यासाठी सर्वात आधी मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधावे लागतील. परंतु प्रियाची एक घोडचूक तिला खूप महागात पडणार असते, ते म्हणजे तिने सायलीच्या फोनवरून अर्जुनला मेसेज पाठवणं. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ज्यावेळी अर्जुन घरी परततो तेव्हा सायली त्याच्यावरती चिडते आणि त्यालाच विचारते की मुळात तुम्ही संध्याकाळी जे बाहेर गेला होतात ना ते आत्ता उगवताय, नक्की कुठे गेला होतात तुम्ही? तेव्हा अर्जुन शॉकमध्ये असतो आणि तो विचारतो की कुठे गेला होतात म्हणजे? अहो तिथेच जिथे तुम्ही मला मेसेज करून बोलवलं होतं. तेव्हा सायली म्हणते की मी बोलवलं होतं? मी कधी बोलवलं होतं आणि कुठे? तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की तुमचा वकील नवरा कधीच खोटं नाही बोलणार. त्यानंतर अर्जुन सायलीला तो मेसेज दाखवतो. ज्यावेळी सायली तो मेसेज वाचते तेव्हा तिला देखील मोठा धक्काच बसतो. अर्जुन सायलीला सांगतो की तुम्ही ज्या गार्डनमध्ये मला बोलवलं होतं ना त्याच गार्डनमध्ये मी गेलो होतो, परंतु तुम्ही आलाच नाहीत. तेव्हा सायली खुलासा करते की सर मी तुम्हाला बोलवलेलंच नव्हतं. आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसतो. परंतु या कारस्थानाची सूत्रधार प्रिया होती हे अर्जुन सायली कसं शोधून काढतील? आणि त्याचनंतर आता प्रिया पुन्हा अडकेल का? आणि आता अडकली तर रविराज पूर्णाची तिथे प्रियाला काय शिक्षा देतील ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार.